कोण जिंकेल दक्षिण नगरमधील मतदारसंघ? निलेश लंके की संजय विखे? ज्या प्रकारे एकमेकाविरुद्ध निलेश लंके आणि संजय विखे यांनी प्रचार केल्याचं दिसून आलंय, त्या प्रकारे नक्कीच संजय विखे आणि निलेश लंके यांच्यामध्ये चुरशीची लढाई ठरेल असं वाटतंय. ज्यावेळेस मनोज जरांगे हे नगर जिल्ह्यामध्ये आले होते, त्यावेळेस मराठा आरक्षणाच्या पाठीमागे उभे राहणारे निलेश लंके हे एकमेव आमदार होते. त्यामुळे मराठा समाज हा नक्कीच निलेश लंके पाठीमागे उभा राहू शकतो. तसेच 2019 मध्ये ज्यावेळेस कोरोनाची लाठी महाराष्ट्रामध्ये आली होती, त्यावेळेस निलेश लंके यांनी देखील घरोघरी जाऊन आपल्या मतदारसंघामधील लोकांचे कामं केल्याचं दिसून आलं होतं. संजय विखे हे भारतीय जनता पार्टीचे 2019चे नगर दक्षिणमधील सांसद उमेदवार. आता 2024ला देखील ते भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती अहमदनगर मतदारसंघामध्ये उभे राहिले आहेत. आता त्यांच्या परिवाराने ज्या प्रकारे निलेश लंके विरुद्ध प्रचार केल्याचं दिसून आलंय, त्या प्रकारे नक्कीच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय विखे यांना जनता निवडून देतील का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा. पण निलेश लंकेंनी केलेली कामं बघता नक्कीच निलेश लंके 2024मध्ये तुतारी गटाकडून अहमदनगरमध्ये संजय विखेंना हरवतील, हा देखील इथे मोठा प्रश्न पडतो. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा. जय महाराष्ट्र पब्लिक.